बिहारी। राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, प्रभु रामचंद्र महाराज के जय, महारुद्र हनुमान के जय, समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज, जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्मणं च वसिष्ठकं, श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरम्, स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी, रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ जगे, जय जय रघुवीर समर्थ, प्रभु रामचंद्र महाराज के जय, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राजा राम कृष्ण हरे, जय जय राम राजा राम कृष्ण हरे, जय जय राम राजा राम कृष्ण हरि, जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत, गोवर्धन धर
गोपाल नरत गोकुळ संकट हारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम शरणागत दीना चरणी ने शरणागत दीना चरणी ने करुणा दृष्टीने आरी करुणा दृष्टीने आरी करुणा दृष्टीने आरी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय राम राजा राम बाळकृष्णे चरणी लक्ष लागो हे बाळ चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे स्वरूपी मने लाविता सौख्य अम्मा स्वरूपी मने लाविता सौख्य अम्मा काम क्रोधाधिक जाती निज धाम काम क्रोधाधिक जाती निज धाम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्णे चरणी लक्ष लागो रे सारा सार बदलिता सद्गुरुराय हो सारा सार बदलिता सद्गुरुराया हो मंगलधाम जीवनी नररी पाया हो मंगलधाम जीवन नररी पाया हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सद्रूप चिन्मय नारायण रूप घ्याओ सद्रूप चिन्मय नारायण रूप घ्याओ तन्मय होनी बलवंत प्रेमे गाओ तन्मय होनी बलवंत प्रेमे गाओ बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम
पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र महाराज की जय, समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नारायण भज रे मानसा, नारायण भज रे मानसा, त्रिभुवनपती पद चिंतिसी जरी तू, त्रिभुवनपदी पद चिंतिसी जरी तू, काय उणे तुझ रे न, काय उणे तुझ रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी, विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी, आत्मपदी वसरे मानसा, आत्मपदी वसरे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, हेची कथी बीज रे मानसा, हेची कथी बीज रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे मानसा. जय जय रघुवीर समर्थ, प्रभु रामचंद्र महाराज की जय. आजचा जो अभंग आपण घेतलेला आहे, कृष्ण दयार्ण स्वामी महाराजांचा. या अभंगाचं वैशिष्ट्य आहे, कृष्ण दयार्ण स्वामी हे एकनाथ महाराजांचे शिष्य होते. जशी पैठणला नाथांची समाधी आहे किंवा कार्यक्षेत्र आहे, तसं कृष्ण दयार्णवांचं सुद्धा कार्यक्षेत्र हे पैठणच आहे. हे जे आहे त्यांचा अधिकारही खूप मोठा होता. त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं, ते अष्टभुजा श्रीकृष्णाची उपासना करायचे. अष्टभुजा श्रीकृष्ण म्हणजे नारायण कवच भागवतामध्ये आले, त्याची देवता जी आहे त्या कवचाती अष्टभुजा श्रीकृष्णाची. भागवताच्या दशमस्कंदावरती त्यांनी हरिवरदा नावाचे ग्रंथही लिहिलेले. अतिशय असा अधिकार
आणि दुसरा त्याच्यातला विशेष भाग, सेवेला हा अभंग का घ्यावासा वाटतो वारंवार, त्याचं कारण असं आहे, दत्त महाराज कवीश्वरांनी अखेरच्या काळामध्ये एकच बोलणं व्हायचं, अन्नत्याग होताच तो, की मला स्वामी तिथे कृष्ण दयाळराव स्वामी तिथे हा अभंग म्हणताय, ते ऐकायला येत आहे आणि त्या विचारामध्ये, त्या ध्वनीमध्ये मी आहे. म्हणजे केवढा त्या याला महत्व आहे आमच्या दृष्टीने, म्हणून आपल्या पुढे मांडायचं. मनाला ते सांगतायत, नारायण भजरे मानसा, नारायण भजरे त्रिभुवन पती पद चिंतिसी जर तू, काय उणे तुझरे, तुला काय उणे, कशासाठी करायचं, विषय उपेक्षून अनुभव लक्षून आत्मपदी वसरे, तो आत्मपदावरती स्थिर राहा, आत्मबुद्धी राहू दे, हा उद्देश. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, तिथे ते सांगतायत, मी कानामध्ये तुला सांगतो बाबा, तुझ हेच बीज रे, हे बीज आहे. नारायणाचा जप करणं किंवा नारायणाचं स्मरण करणं हेच मुळात एक बीज आहे. आणि म्हणून नारायण भजरे मानसा, नारायण भजरे, असं आहे. मनुष्य नरदेह दुर्लभ, आयुष्य तसंच आहे, क्षणभंगूर आहे. अल्प आयुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये रोगत्व बालपीडा क्षय, काय भजनाशी उरले ते पायेगा, राम राम स्मरादे लावो करा गाठ घाला मुळबंदी, सांगवा उगाचिया उपाधी लक्ष लागो निराहे गोविंदिया, राम राम स्मरा आधी. रामाचं अखंड स्मरण करा बाबांनो, नारायणाचं स्मरण करा, नामाचं स्मरण करा. त्यामुळे तुम्हाला त्या दृष्टीने विचार करायचा आहे आपल्याला. आणि मनुष्य अल्प आयुष्य आहे म्हणजे काय होतं, मनुष्य त्याचं वर्णनही सगळं त्या ठिकाणी केलं. मनुष्य देह हा क्षणभंगूर आहे, गेलेली वेळ परत येत नाही. आयुष्यात परत आणायची म्हटली तरी वेळ परत आणता येत नाही. आणि अत्यंत क्षणभंगूर जीवन आहे. कधी काय कसं होऊ शकेल याचं काही सांगता येत नाही. नाही भरोसा क्षणभराचा, क्षणभर सुद्धा त्याचा आपल्याला भरोसा देता येत नाही, अशी स्थिती आहे. तेव्हा त्या आयुष्यामध्ये आपल्याला, आणि नरदेह दुर्लभ आहे सगळेच सांगतात. मग का नरदेह दुर्लभ आहे? आहार निद्रा भयमैथुना, हे सगळ्याच जीवांना जर सारखं असेल तर नरदेहाला दुर्लभ का म्हणतो? जीवाची व्याख्याच करताना आपल्याला जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की या ठिकाणी काय महत्वाची गोष्ट, आहार निद्रा भयमैथुना सगळ्या जीवाला सारखं आहे, परंतु मानवालाच एक संधी आहे फक्त.
सगळे जीव एका बाजूला आहेत, मानव जीव एका बाजूला, की त्यांनी जर चिंतन केलं तर त्याला भगवत प्राप्ती करता येते, त्याला साध्य करता येते. बुद्धी सगळ्यांनाही आहे बघा, गंमत बघा, नाही असं नाही. परंतु ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला त्या ठिकाणी संधी फक्त मानव देहात आहे. आणि एक वैशिष्ट्य दुसरं असं आहे, कोणालाही मुक्ती पाहिजे असेल तर मानवी देहातनच पुढे जावं लागतं. कुठल्याही जीवाला त्याच्याशिवाय मिळत नाही, कुठल्याही जीवाला नाही. म्हणजे भूत प्रेत पिशाच योनीतलेही कोणी जीव असतील तर त्यांना पुन्हा एकदा तरी मानवाच्या ह्याच्यात यावं लागतं, पुन्हा मुक्तीची संधी प्राप्त करायची, साधना करायची, पुढे जाता येईल. अन्यथा त्याला तिथून तो मुक्त झाला असं होत नाही. नरसिंह सरस्वती गाणगापूर यांच्याबद्दलचे विचार स्वतंत्रच आहेत, पण स्वामींनी तिथे मध्य केला आहे. त्या ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आधी तीर्थावरती जा आणि स्नान कर. तिथे तो मुक्त झाला, तीर्थावर स्नान करून. मग तो पुनीत देहाने समोर आला. आता म्हणाला, मला ह्याच्यात अडकू नका, मोकळं करा. आणि अशी मी व्यक्ती एक बघितली. अनेक वर्ष गंगापूरला जाण्याचा प्रसंग आहे. पत्की नावाचे ग्रस्त होते आणि असंच बाहेरच संबंध लागलेला. घरच्या लोकांनी एकदा आणून टाकलं, घरचे लोक निघून गेले. ते आपले सेवा करत राहिले. आणि स्वामींच्या इथे एक वैशिष्ट्य असं आहे की त्या चौथऱ्यावरती अशा या योनीतली जीव कोणी वर चढू शकत नाही, वर येत नाही. ते सेवा करायचे, गंध उगाळायचे. मग त्याला लागले कसं ओळखायचं? तर ओळखायचे म्हणजे तो जेवायला बसला की 100-100, 150 पोळी खायचा की ओळखायचं याला ते भस्मीभूत लागलेलं आहे. मग त्याला पकडायचे आणि ओढत ओढत आणून त्या चौथऱ्यावर न्यायचे, खाली उतरूनच द्यायचं नाही की ते जायचं. पण एक दिवस सकाळची आरती झाली आणि ते जे तिथून पळत सुटले ते खाली चक्रतीर्थ आहे, रुद्रपाद तीर्थ आहे, तिथे जाऊन त्यांनी उडी घेतली आणि वैशिष्ट्य असं त्यांचा देहही मिळाला नाही. आणि म्हणून अल्प आयुष्य आहे, मनुष्याला मिळालेली संधी आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी ईश्वर आराधना केली पाहिजे. ईश्वर आराधना करून ईश प्राप्ती करून घ्या, भगवंताचा आनंद प्राप्त करून घ्या, हा उद्देश आहे. मन एव मनुष्याणाम. आणि इथे उपदेश काय? मनाला उपदेश आहे, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. नारायणाचं अखंड स्मरण ठेव बाबा. मग ते कसं करायचं आहे? मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष, बंधाय विषयासक्त मुक्ते निर्विशेष स्मृता. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, ह्या दोन्हीतही मन आहे. म्हणून मन हे 11वं इंद्रिय आहे. बर, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय आहेत कशी? एक आहेत अंतर्मुख व्हायला, एक आहेत बहिर्मुख. दोन्हीत मन आहे. मग मन कशात गुंतायला पाहिजे? अंतर्मुख झालं पाहिजे.
म्हणून त्यांनी इथे सांगितलंय तुम्ही ते बघा, आणि जर तू त्या ठिकाणी विचार केलास तर त्या ठिकाणी त्रिभुवन पद जरी तुला मिळालं, प्राप्त झालं किंवा प्राप्त केलंस, तरी सुद्धा तुला त्याचं समाधान मिळणार नाही. मग तुला कशात समाधान आहे? नारायण. आणि त्यामुळे जरी तू काय उणी तुझरे, नारायणाचा एक जर तू त्याला हाताशी घेतलंस किंवा त्याचा अखंड जप ठेवलास, नारायण म्हणजे राम चालेल, कृष्ण चालेल, कोणी, पण नाम हाताशी पाहिजे. नामाला महत्व काय आहे? नामाला महत्व यासाठी आहे की नाम व्यक्त आणि अव्यक्ताला जोडणार आहे. व्यक्ताला आणि अव्यक्ताला जोडणार म्हणजे नाम आहे. नाम कसं आहे कळू शकतं. स्मरण कळतंय का कोणाला? आपलं आपल्याला. ते अव्यक्त आहे. म्हणून नाम आणि स्मरण, नामस्मरण करतो आम्ही नाही, आम्ही करतच नाही खरं नामस्मरण. म्हणून नाम कसं आलं पाहिजे? आम्ही नाम घेतल्याबरोबर त्याचं रूप आमच्या अंतःकरणात प्रगट झालं पाहिजे. तर ते नाम घेणे, तो येऊन बसलेला दिसलाच पाहिजे आम्हाला. तो भक्ताच्या भावासाठी प्रगट होतो. जो आम्ही परवा अनुभव घेतला ह्या मुलांच्या बरोबर, त्यांनी बघितलं अक्षरशः त्या मूर्तीतनं डोळे जे होते ते बोलतायत आमच्याशी, याचा भाव झाला. तिथे आम्हाला दिसलं. हे का होतं? एक भाव सगळ्यांचा जागृत झाल्यावरती भगवंताचंही भगवंत पण प्रगट झाला. हे त्या ठिकाणी घडलं. आणि म्हणूनच समर्थही म्हणतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं बिन क्षीण होतो धावरे धावा आता. समर्थांसारखे महात्मे साधन काळामध्ये करुणाष्टक लिहित आहे. परिपक्वता आल्यावरती मनाचे श्लोक निर्माण झाले. फिलॉसॉफी ऑफ माइंड तयार झाली. आज तुमचं वर्तनशास्त्र येऊ देत, मानसशास्त्र येऊ देत काही, पण त्यात 400 वर्षापूर्वी समर्थांनी सांगितलं. आज त्यांचाही जन्मकाळ आहे, त्यांचंही स्मरण झालं पाहिजे. त्यामुळे त्याला एक वेगळं महत्व आहे. आणि यासाठी त्यांनी सांगितलं मन चंचल आहे. मन सतत त्या ठिकाणी विषयाच्या अधीन आहे. नवल विषयांचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय झाला गोडू, विषयाची भ्रांत. हे आपलं माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगताय. विषयांची भ्रांत आहे बाबांनो. मन असं चंचल असल्यामुळे त्याला गुंतवलं पाहिजे. पण बाहेर कुठे गुंतवण्यापेक्षा ईश स्मरणात गेलं पाहिजे, हा भाव त्या ठिकाणी आहे. वैराग्याच्या योगाने ज्ञानही मिळतं, पण मायेच्या योगाने मात्र विकार मागे येतात. म्हणून मनाला जपायला पाहिजे, मनापासून जपलं पाहिजे. म्हणून विषयाचा त्याग होण्यास वैराग्याची आवश्यकता आहे. विषयाचा त्याग झाल्याने ज्ञानयोगाने आत्मानुभव येतो आणि मग आपोआपच वैराग्यही येऊ शकतं. हा भाग तिथे आपल्याला कळतो. म्हणून माऊली सांगतात,
वमिलिया अन्ना लाळन गोटी के जेवी रसना का अगागे सुची अलिंगना प्रेताचिया. उलटी आलेलं कोणी घेतं का, किंवा प्रेताला कोणी आलिंगन देतं का? तेव्हा जसं ह्या दोन बरीच उदाहरणं दिलेली आहेत, मी आता तेवढी सांगत नाही. मग असं जर आपण विषयाच्या बद्दल सावध झालो तर गुंतणार नाही. पण काही संतांनी काय सांगितलं, तुम्ही काय करा, विषय एक तो त्याचा झाला नारायण. तुम्ही घ्यायचात ना विषय घ्या, पण नारायण स्वरूप घ्या. तो नारायणाचा आहे, तो नारायणाचा आहे, तो नारायण आहे. ठाकूरजी आहे रामकृष्ण परमहंस, त्यांचा भातचा एक आहे हृदयनाथ. अपेय पेयपान त्यांनी खूप समजून सांगितलं, पण काही फरक पडायचा ना. हो म्हणायचं, पुन्हा तेच. एक दिवस ठाकूरजींनी काय सांगितलं, बाबा रे असं करशील का तू, तू एक गोष्ट कर. काय कर, तू जेव्हा घेतोस ना तेव्हा पहिल्यांदा मला त्यात तू पहा आणि घे. झालं, तो घ्यायला बसला. मामाने सांगितलंय, ऐकायला पाहिजे म्हणून त्याने पाहिलं. रामकृष्ण दिसले, ठेवून दिलं बाजूला. पुन्हा केलं, पुन्हा तेच, पुन्हा असं करत 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 एक दिवस वेळ वाढला की पुन्हा लांबलं लांबलं लांबलं, मग एक दिवस आपोआप सुटलं. पण सोडलं म्हणून सुटलं ना. त्याच्यातही राम आहे, त्याच्यातही कृष्ण आहे, त्याच्यात रामकृष्ण आहे. सगळंच बघायचं असेल तर त्याला याला हेही रूप आहे हे संतांनी त्या बघून दिलंय. आणि म्हणूनच तेथे आपले संत गातात, राम गावा राम गावा, राम जीवेचा विसावा. कल्याणाचे ते कल्याण, रघुनाथाचे गुणगान. राम घ्यावा राम गावा, राम जीवेचा विसावा. राम कैवल्याचा दानी, रामदासा अभिमानी. राम घ्यावा राम गावा, राम जीवेचा विसावा. रामाचं स्मरण जर असं झालं तरी आपल्या जीवनाला विसावा जीवाला प्राप्त होतो. कल्याणांचे निधानम, कलिमल दहनम पावनम, पाथेय मुमुक्षो सर्पादी पदपदम. बीजम धर्मस्य प्रभुवतु भुवतम. तेव्हा कल्याणाचं निदान, कलिमलाचं जे पाप आहे ते सगळं रामाच्या मुळे जात, असं अलौकिक जीवन आहे. तेव्हा तुला जर काही विचार करायचा झाला, हे मना तू हा विचार कर, नारायणाचं स्मरण कसं करायचं. विषय उपेक्षुनी आत्मपदी रमत. तिसऱ्या पातळीवर म्हणतात, विषयांची उपेक्षा कर, नको गुंतू त्याच्यामध्ये. घेऊन येत का गरजेत होते. आता कलियुग आहे, आत्ताचा काळ अन्नमय कोश आहे. आपण कुठेही कशाचाही अतिरेक करायला लागलो तरी सुद्धा तो घातक ठरतो.
तारतम्य भाव हा आपल्याला समजलाही पाहिजे आणि गाठताही आला पाहिजे. त्रास करून आणि आपण साधना करतो घटकाभर जरा, आणि त्याचा परिणाम रागात होत असेल, चिडचिडपणात होत असेल आणि घरातल्या सगळ्यांना होत असेल तर काही त्या साधनेचा आणि याचा उपयोग नाही. अजिबात करू नका. मग ते न केलेलं परवडलं. नंतर परत म्हणणार काय, मी एवढं करतोय, मी एवढं करते, घरातल्यांना कोणाला काही नाही, त्यांच्यासाठी तुम्ही करताय का? उद्धरते आत्माना, माझ्या उद्धारासाठी जर मला करायचं आहे तर हे करू नका. ज्याच्या जी साधना केल्यानंतर मन शांत होत ते जरूर करा. ज्यांनी शांत होते तर. आणि यासाठी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आत्मपदी रमरे. तुला जर काही करायचं असेल तर आत्मपद म्हणजे काय? आनंद. कोणता आनंद आहे? विषयाचा आनंद नाही, आत्मिक आनंद, चैतन्य आहे. आणि म्हणून कृष्ण दयार्णव म्हणतात, कर्णपुटी म्हणजे मी तुला कानामध्ये एक गोष्ट सांगतोय, ती गोष्ट तू समजून घे आणि त्याप्रमाणे कर. हे कथी बीज आहे, हे बीज मी तुला सांगतो. अशा पद्धतीने त्यांनी हा ठिकाणी हा विचार व्यक्त केलेला आहे. आणि यासाठी आपण आताचा भाग असा पाहिला. एक गोष्ट आता अशी आहे, आज आपल्याला उशीरच झालेला आहे, म्हणजे इथल्या कार्यक्रमांच्या मुळे. आपण सगळे वेळेलाच होतो, पण कार्यक्रमामुळे वेळ लागलेला आहे. तर आता उत्तर रंगात आपण एवढाच विषय, फक्त पूर्व रंगामध्ये एवढाच विषय पाहूया. आणि आता आपण राम जन्म कथेकडे जाऊया. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वदे दिने दिने, कि विश्वास पुनश्वास आत्मस्थिती वानरे. श्वासा गणित नाम आलं पाहिजे हा विचार अध्यात्म रामायण सांगतात. म्हणून आपल्याला प्रयोग आपण सांगितला होता सगळ्यांना की श्वासावर नाम घ्यावं आणि श्वासावर नाम सोडावं. काही वेगळी प्रक्रिया करायला नको. एकूण 13 अवस्था त्यात आहेत. प्रतिश्वासम सविश्वासम, प्रत्येक श्वासाच्या गणित नाम आमच्या हृदयात, अंतःकरणात, रोमारोमात, रक्तात मुरलं पाहिजे. भगवंताचं नाम, नाम म्हणून नाही, भगवंताचं नाम मुरलं पाहिजे. नाहीतर काय होतं, इतर सगळ्याच गोष्टी येतात, नाम वरवर येऊन निघून जात. ते नकोय आपल्याला आणि होता कामा नये. आणि यासाठी हे त्यांनी सांगितलं, श्वासाने श्वासावर नाम घेणं हा विश्वास असलाच पाहिजे आहे. आणि म्हणून हे तुम्ही घेत जा. प्राप्त काले कलियुगे घोरे नरा पुण्य कीर्ते कीर्तिनम, दुराचारात सर्वे सत्यवार्ता परान्मुखा, देहात्मदृष्टे मोडा नास्तिका पशुलुब्धता, मातृपितृ कृतद्वेषा स्त्री देवा काम किंकरा. म्हणून
पूर्वी एकदा एक घटना घडली. लोक विचित्र वागू लागले. कलियुगामध्ये दिसतंय सत्य वार्ता. आता नेहमीचा प्रश्न पडतो, सत्य कशाला म्हणायचं? हा एक खरंच मोठा प्रश्न आहे. सत्य कशाला म्हणायचं? सत्य म्हणजे काय? गंमत अशी आहे खरं म्हणजे की आमचं असत्य बोलल्याशिवाय दिवसच जात नाही. एकदा काय झालं, कॉलेजच्या एका मीटिंग मध्ये एक जण होते ग्रस्त. जरा त्यांच्या विरुद्धच आमच्या सगळ्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. ते जे काही वागले केलं कर्म त्याच्याबद्दल. आणि त्यांनी सुरुवात करताना केली की मी सत्य प्रतिज्ञाचा मनुष्य आहे. जे सत्य बोलत असतील तेवढ्याच लोकांनी इथे थांबावं, बाकीच्यांनी जावं. सगळे एकमेकाकडे बघायला लागले. बोलायचं काय पुढे? कोणीच काही बोलले ना. मग शेवटी धारिष्ट करून मी बोललो. आमच्या जीवनात असत्य बोलल्याशिवाय एक क्षणही जात नाही. हे मी सत्य बोलतोय. मग तुम्हाला जर मीटिंग घ्यायची असेल तर घ्या, बोलवलंय तुम्ही, नाही तर आम्ही चाललो. अहो कुलकर्णी तुम्ही सुद्धा का? हो म्हटलं, मी सुद्धा, मीच बोलतोय ना, मी सुद्धा म्हटलं. म्हणे असं कसं बोलता? अहो म्हटलं जे खरं तेच बोललो. आता तुम्हीच म्हणालात ना, मग सत्य बोललो, काय नाही. जाऊ दे म्हणजे तो विषय, मीटिंगला सुरुवात करू. ठीक आहे म्हटलं, करा. तुम्हीच बोललात, तुम्हाला उत्तर दिलं, आता तुम्ही करताय करा. झाल्यावरती प्रिन्सिपलने आणि त्यांनी मला बाजूला बोलवलं. मला म्हणाले, हे तुम्ही का बोललात? असं काय भानगड आहे इतकं बोलताय? अहो म्हटलं, माझ्या हातात पेपर असतात विद्यापीठाचे. अनेक जण निरनिराळ्या पातळीवरती बघत असतात आणि किल्ल्या माझ्याकडे असतात. सरांना माहिती आहे. म्हटलं, सर तुम्हीच सांगा, मीच जर सांगितलं किल्ल्या तुमच्याकडे आहेत, मग हे खोटंच बोलतोय का नाही? मी मला सुटण्यासाठी बोलायलाच पाहिजे ना. मी म्हटलं माझ्याकडे असा ढंढणा पिटवला, सगळे पेपर माझ्याकडे, या सगळ्यांनी काय होईल अवस्था? म्हटलं माझ्याकडे काहीही नाही, पेपर सगळे प्रिन्सिपलकडे. हे मी खोटंच बोलतोय का नाही? बोलावंच लागतं, हा व्यवहार आहे म्हटलं. हो मग सत्य कशाला म्हणायचं? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. योग्य असेल आणि प्रिय असेल ते सत्य बोलावं. उगीच उगीच सत्य बोलण्याच्या नादामध्ये कुठलाही भ्रम निर्माण करू नये. जिथे घात होत असेल तिथे सत्य बोलण्याचा प्रयत्न, म्हणून असत्य वागायचं नाहीये, हे लक्षात ठेवायचं आहे. सत्य बोलायचं नाही म्हणजे असत्य बोलायचंय असा अर्थ नाही. घात नाही करून द्यायचा कोणाचा, प्रिय सत्य बोल. आणि म्हणून पण इथे मात्र तसं होत नाहीये. दुराचार सगळीकडे झालेला आहे. सत्यवार्ता ऐकायला येत नाही. नास्तिक लोक पशुतुल्य झालेले आहेत. माता पित्यांचा द्वेष करताय. स्त्री बद्दल सगळे जण कामाधीन आहेत. अशा प्रकाराने या भूदेवीला भार झालेला होता. कालच आपण असं बघितलंय की प्रत्येक युगात सत्य, त्रेता, द्वापार आणि कली असे काळ झालेले आहेत. ते काळच प्रत्येक युगात झाले. त्यामुळे हिते त्यांनी काय सांगतायत ते की एका वेळेला म्हणजे त्रेतायुगाच्या काळामध्ये भूभार झाला. पृथ्वी दीन अवस्थेत होती.
ती ब्रह्मदेवांकडे गेलेली आहे, गोरूप धारण करून गेली. म्हणते भूमीर भारेण भग्ना दशवदन मुखशेषा रक्षो गणाना धृत्वा गोरूप पादौ विजय मुनी जने स कामज्जा सनस्सत गत्वा लोकमृदन्ते व्यसनमुपगम ब्रह्मणे प्राप्त सर्वम ब्रह्मा धात्वा मुहूर्त सकलमपि हृदा विदेशात्मक. भूमीला भार झालेला आहे. रावणाआधी दैत्य मातलेले, सकळ जगाचं स्वरूप तिने सांगितलेलं. अधर्माचा भार भूमीला होतो, लोकसंख्येचा नाही. ते शासनाला ओरडू देत, काय ओरडायचंय ते. लोकसंख्येचा भार भूमीला होत नाही, अधर्माचा भार होतो. अधर्म वाढला की तिला भार होऊ लागतो. ती म्हणते तिथे की हे सगळं विचित्र चाललेलं आहे, जरा लक्ष द्या. ब्रह्मदेवाला प्रार्थना करते, माझा भूभार हलका झाला पाहिजे. रावणाच्या कारागृही अनुदिनी असता सुरवरी ब्रह्मादिका चिंता बारी म्हणून सर्वेश्वर प्रार्थिला. ब्रह्मदेव म्हणाले चला आपण सगळेच जण क्षीरसागराकडे जाऊया. म्हणून क्षीरसागराकडे सगळेच जण आलेले. रावणाने आपल्या एकूण सगळ्या भूमिकेमध्ये सगळ्यांना देवांनाच कारागृहात टाकलेले. सगळी सत्ता आपल्याकडे घेतली. सामान्य लोकांचा छळ चाललेला. तुम्ही काहीतरी करा म्हणाले. त्यावेळेला सगळेजण गेले आणि प्रार्थना शेष नारायणाला केलेली समुद्र किनाऱ्यावर ध्यानस्थ बसलेले ब्रह्मदेव. आणि त्यांना त्या नारायणाचं दर्शन झाले. भिवू नका म्हणाले, भिवू नका. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म संस्थापन म्हणजे काय? धर्म हा मानव जेव्हा निर्माणच झाला त्याच्या बरोबर धर्म आलेला आहे, भगवंताने दिलेला आहे. तो कोणी निर्माण केलेला नाहीये. आपला वैदिक हिंदू धर्म हा कोणी निर्माण केलेला नाहीये. तो आपोआप आधीच भगवंतानी निर्माण करून दिलेला आहे, बरोबर दिलेला, मानवा बरोबर आहे. धर्म समजला पाहिजे. आज आम्ही निधर्मी म्हणून स्वीकार केल्याचा परिणाम हा आज चाललाय तो सामाजिक स्थिती. म्हणून आता नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र होत ते त्या लोकांनी घालवलं आणि पुन्हा आता चळवळ सुरू झाली, आमचं हिंदू राष्ट्रच राहायला पाहिजे. आपल्याकडे असून आम्ही घालवतोय, आता आहे नसलेल्याचाच उदो उदो करतोय. तेव्हा त्यांनी सांगितलं परित्राणाय, मी संस्थापना करतो, म्हणजे जे आहे त्याचं मालिन्य दूर करतोय मी. ते संस्थापना म्हणजे पुन्हा नवीन निर्मिती नाही आहे, तेच मी तुमच्या पुढे स्वच्छ करून देतोय. तेव्हा लक्षात घ्या म्हणाले मी येतोय, लवकरच येईन. हे श्रीहरीचं वचन आहे, त्याच्याकडे आपण जाऊया. म्हणून या भूदेवीनी प्रार्थना तिथे सुद्धा केली.
धाव रमापती ज्ञान विलासा, धाव रमापती ज्ञान विलासा, पूर्ण परात पर शांती निवासा, पूर्ण परात पर शांती निवासा, रावणा कल दुर्मद भारी, गोद्विज पाहून येऊनी मारी, धर्म न ठेविता अविचारी, तोडवी भय दायक फासा, राम धाव रमापती ज्ञान विलासा, धाव रमापती ज्ञान विलासा. हे रमापती, आता लवकरात लवकर तू धावत ये रे बाबा. रावण हा अत्यंत दुर्मद झालेला आहे, उन्मत्त झालेला. गो ब्राह्मण पाहिले की तो त्यांना ठेवतच नाही. वास्तविक रावण हाही ब्राह्मणच आहे. मग का असं होत? माता राक्षस वंशाची आहे, माल्यवानाची मुलगी आहे, राक्षस आहे तो. जरी एक असला म्हणून दोन्ही कुळ बघून विवाह का करावे त्याच्यावर मग कारण आता उठसूट कोणी कुठे कसंही चाललंय. पशु त्याचे परिणाम बघ दिसतात आपल्याला पुढे. त्याच्यामुळे ती सांगते असं असं झालेलं, धर्म न ठेविती हा विचार, आणि धर्म म्हणून ठेवलेला नाही. तेव्हा या ठिकाणी ये आणि या ठिकाणी आमचं रक्षण कर. तेव्हा त्यांनी सांगितलंय, म्हणाले अवधपुरी रघुकुल मणिराऊ, वेद विहित मे दशरथ जाऊ, धर्म धुरंधर गुणनिधी ज्ञानी, शुद्ध भक्ती समशारंग पाणी, अवधपुरी रघुकुल मणिराऊ. तुलसीदास हे सांगताय, अवधपुरी अयोध्या, जी वद्य म्हणजे तिचं कोणी तिला जिंकू शकत नाही, ती अयोध्या. अवध्य आहे ती, तिला कोणी मारू शकत नाही. अशी नगरी जी आहे त्या ठिकाणी राजा दशरथ येऊन राहिलेला आहे. राजा दशरथ तिथे आहे. अतिशय धर्माचरण, शुद्ध भक्ती त्याच्याजवळ आहे. अशा ठिकाणी सारंग पाणी येईल म्हणाले. घेऊ नका, लवकरच मी रघुकुळामध्ये जन्म घेईन. रघुकुल मणी राहू, या रघुकुलात मी जन्म घेईन. त्याबरोबर इतर जे आहे देवदेवता यांनी मला मदतीला पण यावं त्या कार्यासाठी. वनचर म्हणून देवांनी यावं, म्हणजे वानर म्हणून पृथ्वीवर अवतीर्ण व्हावं. शेष जो आहे हा शेष माझा बंधू म्हणून येईल, आणि माझे दोन जे आयुध आहे शंख आणि चक्र, हेही माझे बंधू म्हणून प्रगट होतील. मला
या सगळ्या याला सहाय्य करायला बाकीच्यांनी यावं म्हणाले. ही योग माया जानकी म्हणून प्रगट होईल. जनक राजाच्या कडे ती अवतीर्ण होईल. मग मी तुमचं कार्य संपन्न करेन. हे या ठिकाणी शेष भगवंतांनी नारायणांनी शेष नारायणांनी ही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सगळ्यांना आनंद वाटलेला आहे. राजप्रिया अयोध्या कौसल्य देशी यथार्थ नामजी ते अजसुत दशरथ पाळी तो ख्याती या जगामजी जगत्यपती ज्या नित्य अर्ध त्रिरात्र प्रिया अतिश्रेष्ठ कौसल्या कैकयी सुमित्रा तयामध्ये श्रेष्ठ राजा सौख्य काही प्राप्त न झाले पुत्र संतान यास्तव चिंता कुलतो माझी वैफल्य असे यज्ञाचे. असा हा राजा जो आहे तो त्या ठिकाणी अयोध्यामध्ये आहे, राज्य करतोय, उत्तम प्रकारचं करतोय. त्याला 3 पत्नी आहेत, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण त्याला अपत्य नाही, त्याला अत्यंत दुःख होत आहे. काय करायचं म्हणाले. सगळे प्रकारचे प्रयत्न केलेले. दशरथ राये स्वप्न देखिले देगा पुरुषा आणि वदिले आणिक एक स्त्री गेली मारिले अपराधी विणा गजब जोडणी उठे सत्वरी कोणासी न बोले मूकवत वशिष्ठ गृहासी अकस्मात जाऊन दुःख निवेदिले. प्रभु रामचंद्र महाराज की जय. असा हा राजा की हा अयोध्येला सुद्धा वाईट वाटत होत की एकही अपत्य का नाहीये म्हणाले. काय करायचं. अनेक प्रकारचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत पण यश आलेलं नाही. त्यामध्ये एक दिवस एक घटना घडली. दशरथ राजाला एक स्वप्न पडलेलं आणि ते स्वप्न काय पडलंय. दोघा पुरुषांना मी मारले आणि अपराध नसताना सुद्धा कोणाचाही त्याच्यामध्ये एका स्त्रीला सुद्धा मी मारलेलं आहे. घाबरलं. मी कोणालाही अशा पद्धतीने अपराध नसेल तर मारलेलं नाही. मग हे का व्हावं असं स्वप्न का पडावं. चिंता त्याला वाटलेली, दुःख करतो पण कोणाला काही बोलला नाही. त्या एकूण घराण्याचे कुलगुरू वशिष्ठ आहेत. म्हणून वशिष्ठांकडे तो गेलेला की आज मला असं स्वप्न पडलंय, मी काय करावं मला समजत नाही. मग वशिष्ठ काय म्हणतायत. गुरु बोले हे दुष्ट स्वप्न 3 स्वपदांशी वधून मग त्यांची शांती करून दोष दूर करावा.
आपल्याकडे काही गोष्टींसाठी असे निरनिराळे विषय सांगितलेले. काही स्वप्न ही मानसिक असतात, काही वैशेषिक असतात, विषयांच्या अधीन केल्यामुळे असतात. काही साधनेतले मार्गदर्शक असतात, ती स्वप्न नसतात, ती सुषुप्ती अवस्थेमध्ये घडलेल्या ते कळतं आपल्याला. जे तुकाराम महाराजांना झाले, जे बहिणाबाई चौधरीला, बहिणाबाई पाटकांना तुकाराम महाराजांनी जो अनुग्रह दिलाय तोही स्वप्नामध्ये, यांनाही स्वप्नामध्ये अनुग्रह झाला. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर, भोजना मागती तुप पाव शेर, पडीला विसर स्वप्ना माझी, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली पूर्ण मालिकेचे, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहोली गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे, मी या ठिकाणी अंगीकार केलाय म्हणाले. अहो, आणि त्याचा अनुभव आला त्यांना. नामदेवा माझी आले स्वप्ना माझी, केले जागे सांगितले मज करावे कवित्व, त्यांनी सांगितलंय मला कवित्व करावे. नामदेवाने येऊन मला सांगितलं, मला कवित्व सुचू लागलं. मी कुठं करणार होतो, मी व्यापारी आहे, पण कवित्व होऊ लागलं. त्या प्रत्येक भजनामध्ये किंवा अभंगामध्ये रमून गेले. आणि त्या भजनाचं वैशिष्ट्य असं झालं, ते जे कोणी गातील तेही त्यात रमून जातात. काय प्रभाव असेल. त्याचा सामर्थ्य केवढं हे स्वप्नात आहे. आणि ती स्थिती त्यांनी आपल्याला स्वप्नामध्ये कुठे सांगितली, बहिणाबाई चौधरीला, त्या कोल्हापूरमध्ये, महाराज देऊला, बहिणाबाई पाठक, आणि त्यांना तसा स्वप्नात अनुग्रह झाला. आणि मग काही काळाने त्यांची भेट झालेली आहे. म्हणून ओरीमध्ये बहिणाबाई जिथे बसल्या होत्या, देहूला तुम्ही गेलात तर बहिणाबाईचा पुतळा आहे तिथे. ज्या जागी त्या बसल्या होत्या तिथे त्यांना ध्यान कसं लागलं महाराजांना पाहिल्यानंतर. केवढा अधिकार या लोकांचा असतो स्वप्नात अनुग्रह. आणि म्हणून हे स्वप्न तुला असं वाटेल, तू काही स्वप्नाबद्दल विचार करू नकोस आहे. असं कर ना, जा उगीच अपराध झाला वाटतंय ना, 3 पशु मारून ये. पण राजा आहे, राजाला ती परवानगी आहे. राजा म्हणून नाहीये, क्षत्रिय आहे, त्यांना ती परवानगी आहे. ब्राह्मण राजांना नाही. पशु हत्या आणि पशु हे नाहीये स्वीकार. हे त्या ठिकाणी समजलं पाहिजे. आणि आता आमचे शहाणे विद्वान सांगतात, राम वनात राहिला होता, वनचरांबरोबर होता, तो तिथे खातच असणार, तुम्ही खाता म्हणून त्याला कशाला करता खाण्याचं. ते नाही, आमच्यासारखंच आम्ही तिकडे बघायचं. जो उल्लेख आलेला आहे रामायणात, मांस खाल्लाय, पण पुढे कंद आहे. मांसकंद हा वनातला एक प्रकार आहे, कंद आहे एक प्रकारचा. आणि तो सिंहगड रोडवरती कधीतरी बघा, ते भिल्ल लोक असे एवढाले ते मृदुंगासारखे उंच असतात, ते ठेवलेले असतात, ते मांसकंद आहेत. आणि त्यांनी भूक लागत नाही, फार अपाय होत नाही. मी खाल्लेलं नाही, मला विचारू नका म्हणून सांगतोय, पण मी वाचलेलं माहितीच सांगितलं.
म्हणून रामाने खाल्लं असेल त्याला काय म्हणण्याला अर्थ आहे का? जिथे पशुहिंसा नाहीये, स्त्री हत्या नाहीये, स्त्रीबद्दल दाक्षिण्य आहे, तिथे तुम्ही अशा पद्धतीची वर्तन करता. अरे बाकी चांगल्या गोष्टी काय त्याची चर्चा करा ना, ती नाही. म्हणून ही आपल्याकडे मार्ग आहे. जा बाबा, तू आपला वनात जा आणि 3 पशूंना मार लागला, आणि त्याचा हा दोष जो येतो तो नष्ट होऊन जाईल. ऐकलं त्याने, बरं म्हणाल, योग्य वेळ बघू आणि जाऊ. म्हणून एक दिवस राजा दशरथ उठला आणि वनामध्ये गेलेला. भयंकर वन होतं, तिथे गेला, एकटाच गेला, कोणाला काही बोलला नाही, गेला. राजाचं एक वैशिष्ट्य होतं, शब्दवेधी येतो. शब्दातनं त्याला त्याचा वेध घेता येतो, कोण आले कोण गेले, हे एक प्रकारचं ज्ञान आहे. ते सगळ्यांनाच साधतं असं नाही, परंतु ज्यांना चर्मचक्षु नसतात त्यांच्याजवळ असण्याची शक्यता असते ते, पण त्यांचे अंतःचक्षु गेलेले नसतात. आणि चर्मचक्षु जागृत असतील तर अंतःचक्षु उघडतच नाही. काय करावं याला? पण हा शब्दवेधी आहे. शब्द ध्वनी ऐकायला आल्याबरोबर तिथे काय आहे याची जाणीव त्याला होते. काय आहे म्हणजे तिथे काही आहे किंवा काय याची त्याला जाणीव होऊ शकते. असंच तो त्या वनामध्ये गेला. काय योगायोग कोणीच ठेवतो, पण नेमकं असं घडलं की एकही शिकार त्याला दिवसभर पशु नजरेस पडला नाही, त्याच्यामुळे त्याला काही करता आलं. आता काय करणार, बसूया आता इथेच. म्हणून रात्र झाली, रात्री कुठे जायचं, मग वरती झाडावरती बसून राहायला. पण एक बघितलं त्याने की पाणवट हा तिथे होता जवळच, तिथे कोणीतरी नक्की पशु पाणी प्यायला येईल, मग मी त्याचा वेध घेईन. बसला, रात्र झाली, बराच वेळ झालेला. तेवढ्यामध्ये त्याला ध्वनी ऐकायला आला. होता कमंडल ध्वनी, राजा परिसोनी सपक्ष तो बाण. होता कमंडल ध्वनी, राजा परसोनी सपक्ष तो बाण. सोडी श्रावण हृदय तात्काळी, पाहती निघो प्राण. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम. सपक्ष त्यांनी असं एक लक्षात आलं त्याच्या की ध्वनी आलाय, पण तो ध्वनी कशाचा आहे म्हणजे कोणीतरी तिथे आलंय. आता रात्रीची वेळ आहे म्हणजे श्वापदच असणार, वेगळं कोण, मनुष्याची कल्पनाच नाही त्याला. आणि तोच ऐकलं त्यांनी तो ध्वनी आणि एक बाण सोडला, तो बरोबर त्याला लागला. तो एक माणूस होता, तो माणूस होता. वाईट वाटलं त्याला. आवाज करा, मेलो मेलो असा शब्दाला कोणी मारला बा, म्हणून हा उतरला आणि त्या आवाजाच्या वेगाने गेला. तो जवळच गेला, पाहिलं त्याने, दोघांची नजरानजर झाली. आता अंधारच होता, पण काही वेळेला अंधारात सुद्धा आपल्याला काही प्रतिमा समजतात, नाही असं नाही. मग तो श्रावण नावाचा एक बाळ होता, बालक कुमार वयातला होता. श्रावण त्यावेळेला म्हणतोय,
राजाचा हात बघितला, त्यांनी बाण काढत होता आणि त्याच्या लक्षात आलं एकूण हातावरून किंवा आकृतीवरून, हा कोणीतरी राजा आहे, वेगळा आहे. म्हणून हा श्रावण तिथे लगेच बोलतोय त्याला, खेदन करी श्रावण बोले, तळमळ न करी राया. राया, हे राजा, तळमळ करू नकोस, खेद करू नको. आत्ता किंवा शतवर्षांनी जायचीच ही काया. अशा प्रकारे तो सांगतोय, राजा अरे आत्ता काय किंवा काही वर्षांनी काय, ही काया पडणारच आहे ना, मग दुःख कसलं करायचं आपल्याला. दुःख तू करू नकोस, फक्त तू माझा एवढा बाण मात्र काढून टाक. म्हणून त्याने बाण काढला आणि एक विनंती केलेली आहे, मी आई वडिलांना घेऊन काशीला चाललेलो आहे, कावड करून निघालेलो आहे. तिथून काही अंतरावरती ते दोघं जण कावडीत आहेत, त्यांना काही दिसत नाही. मी त्यांचा एकुलता एक मुलगा, मी त्यांना पाणी, त्यांनी तहान लागली, पाणी मागितलं म्हणून मी इथे घ्यायला आलो होतो, तर तुमचा बाण मला लागला. त्यांनी सांगितलं, बाबा चुकून गोष्ट झाली, मला माहिती नाही मनुष्य आहे का प्राणी आहे, पण रात्रीची वेळ ते मनुष्य कशाला येतोय, म्हणून माझ्या हातनं बाण सुटला बाबा. असं आहे का म्हणाला, ठीक. आणि मग फक्त एक करा म्हणाला काम तुम्ही करायचं झालं तर. एक काम काय करायचं सांगितलं त्यांनी, एकच काम करायचं झालं तर, की तुम्ही की नाही हे जे आत्ता घडलेला प्रसंग किंवा काही, हे तुम्ही कोणाला सांगूच नका. त्यांच्या आई वडिलांनाही सांगू नका, त्यांना दुःख होईल पाय. फक्त एक काम करा, त्यांना पाणी मात्र नेऊन द्या, पाणी प्यायला नेऊन द्या, त्यांना तहान लागली. राजा म्हणाला, मी जातो. हा गतप्राण झाला. आता तो गेला. तो गेल्यावरती त्याने पाणी घेतलं आणि त्यांच्या पुढे केलं. हा बोलतोय, बोलत का नाही, बोलत का नाही. बाबा रे, श्रावण का नरे बोलसी, उदक मागिते एवढे निशे. मी इतक्या उशिरा तुला उदक मागितलं म्हणून तू रागवलास का रे, बोलत का नाहीस, पाणी का देतो. बारे म्हणून कोपिलासी, शिणलासी पाडसा. तुला आत्ता या वेळेला पाणी मागितलं म्हणून तू रागवलायस का रे माझ्यावरती. रागव नको रे, दमलाशील रे आम्हाला दोघांना आणून आणून, आणि बोलत नाहीस. राजाला बोलताच ना काही, डोळ्यात फक्त पाणी होतं, पण राजा बोलणार काय हो. जरी न बोलसी वचन, तरी आम्ही न करू उदकपान. तुझं बोलला नाहीस तर आम्ही उदकपान पाणी पिणार नाही. ऐसे नृपती ऐकता काने, बोले वचन तया ते. शेवटी तो बोलला, काही इलाजच नव्हता. राजा दशरथ सभीत बोला, म्या अवचित श्रावण वदिला. माझ्या हातून श्रावणाचा वध झालाय, मी राजा दशरथ आहे. आता दोघही दुःख करू लागले, प्राण कासावीस झालेले. यालाही काय बोलावं समजेना, त्यांनाही बोलावं समजेना.
कोण कोणाशी काय बोलणार? प्राणांतिक काळी मम शापिता त्या नरेशा, तू एक पुत्र पुत्र करिता मरशील ऐसा. ऐसे वदती त्यजिले निज देह त्याने, राजा मनी बहुहर्ष विषाद मानी. प्राणांतक वेळ आणि त्याला तो सांगतोय, हे राजा दशरथा, तूही आता पुत्र पुत्र करूनच मरशील आमच्यासारखा. आणि त्यांनी आपले देह टाकून दिले. स्वप्नात पाहिलेलं खरं झालं. स्वप्नात पाहिलेलं खरं झालं की नाही बघा. ही अशी स्वप्न असतात ना, ती सुषुप्तीतली असतात. आम्हाला स्वप्न समजतं पण सुषुप्ती अवस्था कळत नाही. तंद्रा असते ती कळते, पण आम्हाला ती तंद्रा हे कळत नाही. आळस तो त्यातलाच एक प्रकार आहे. आणि म्हणून आम्हाला अतिशय सावध राहायला लागतं. कुठल्याही स्थितीमध्ये म्हटलात तरी सावध राहावं लागतं, हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी बघितलं, दुःख करतोय. तिघांची उत्तर क्रिया त्यांनी केलेली आहे. तिघांची उत्तर क्रिया केली आणि तो राज्यामध्ये परत आलेला. कोणालाही काही बोलत नाहीये. म्हणून अध्यात्म रामायणामध्ये हा जो प्रसंग आहे तो कोणालाही तो बोललेला नव्हता, फक्त वशिष्ठांना माहिती होतं. वशिष्ठ म्हणाले, बाबा एक गोष्ट फार चांगली आहे. फार चांगली म्हणतोय काय? त्यातल्या त्यात दुःखात सुख. की ते जर म्हणाले पुत्र पुत्र करून मरशील, त्याचा अर्थ तुला मुलगा होणार आहे. तुला मुलगा होणार. मुलगा झाल्याशिवाय शोक होणार नाही, त्याच्याशिवाय त्याचा वरही खरा होणार नाही, शापही खरा होणार नाही. म्हणजे ते आलंच ते. त्यांनी बघितलं आणि मग त्यांनी सांगितलं, आता म्हणाले आपण परत पुत्र कामेष्ठी यज्ञ करूया. पुत्र कामेष्ठी यज्ञाचे 2-3 प्रकार आहेत. भागवतातही आलेले, रामायणातही हा आलेला हा एक प्रकार आहे. ते एकसारखे सगळे नाहीये, तिन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. 3-4 प्रकार आहेत ते पुत्र कामेष्टीचे वेगवेगळे असतात. एक रुद्र स्वाहाकार आहे, संहिता स्वाहाकार. तिथे एक ठराविक गोष्ट असते, त्याच्यात बदल व्हायचं कारण नाही. पण इथे मात्र बदल आहे. सगर राजाच्या वेळेला झालेला पुत्र कामेष्टी, अंगराजाच्या वेळेला पुत्र कामेष्टी यज्ञ झाला, याच्या वेळेला झाला, वेन जन्माला आला तिकडे, इकडे ह्या दशरथाच्या वेळेला वशिष्ठांनी पण म्हणाले मी करणार नाही या वेळेला यज्ञ. का बरं नाही? आतापर्यंत मी केलं, यश आलेलं नाहीये. मी आधी केले नव्हते का? केले होते, पण यश आलेलं नाहीये. तेव्हा मला आता यश येण्यासाठी मी ऋषशृंग ऋषींना बोलवतो. ते ऋषशृंग ऋषी हे त्यांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी यज्ञ करूया. विभांडकांचा पुत्र आहे. हरणीपासून झाल्यामुळे त्याच्या कपाळावरती एक शृंग होतं, म्हणून त्याचं नाव ऋषशृंग ठेवलेलं आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे, त्यानंतर त्याला इथेच राहिला तो. आणि तो जो पुढे दक्षिणेकडे गेला, उत्तरेकडून तो दक्षिणेकडे गेला, तो शृंगेरीला राहिला. आणि शृंगेरीला जे त्यांनी काही केलं काम, त्याची तपस्थली ती ठरली. म्हणून त्याला ऋषशृंगावरूनच त्याला म्हटलंय शृंगेरी. हा अधिकारी होता खूप. आणि वैशिष्ट्य असं, त्यांनी एकही स्त्री आपल्या जीवनामध्ये पाहिलेली नव्हती. त्याला अनुभवच नाही आलेला स्त्रीचा काय. आणि तो त्या ठिकाणी पाहतोय.
बोलवायला आले वशिष्ठ, पण विभांडक सोडणार नाही त्याला, म्हणून विभांडक नव्हते त्यावेळेला त्याला आणलं. त्याला आणलं ते आणलं, आता त्याला बांधून ठेवलं बांधायला पाहिजे, म्हणजे इथेच त्याला ठेवायला पाहिजे, काही दिवस राहायला तर पाहिजे, यज्ञ करायचा आहे म्हणून म्हणून तिथे ते ठेवायचं. मग त्यांनी काय केलं, आपल्या दशरथाला कडे सांगून वशिष्ठांनी त्याच्या मित्राची मुलगी दत्तक घेतली आहे दशरथाने. शांता नावाची मुलगी त्यांनी दत्तक घेतली आणि तिचा आणि त्या ऋषशृंगाचा विवाह करून दिला, म्हणजे जेणेकरून तो इथून हलू नये. झालं त्याप्रमाणे त्यांचा विवाह झाला. आता त्याला यज्ञ करायला सांगितलं. अशा प्रकाराने तो युद्ध आलेला आहे. आता इथे त्यांनी यज्ञ आरंभ केलेला आहे. असं आहे, विभांडकांच्या भीती असायची की आपण नसताना आश्रमात या अप्सरा वगैरे येतील आणि त्या ठिकाणी काहीतरी आपल्या मुलाला फसवतील, म्हणून तो तिथे त्याला नजरेस स्त्री पडून द्यायचा नाही. पण इथे त्याला ते साध्य झालेलं आहे. तपस्वी आहे फार मोठा. म्हणून लोमपाद नावाचा त्याचा मित्र होता दशरथाचा, त्याची मुलगी त्याला दिलेली. अशा प्रकाराने यज्ञारंभ केलेला आहे. अतिशय उत्तम प्रकारचा यज्ञ केलेला आणि तो यज्ञ करून त्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र आणलेला आहे. हा ऋषशृंग करतोय, व्यवस्थित रीतीने करतोय, पण प्रत्यक्ष मात्र शेवटच्या दिवशी तिथे त्या अग्निकुंडातून अग्निनारायण आले आणि त्यांनी पायसाचा कुंडा म्हणा किंवा पात्र म्हणा ते दशरथाला दिलं आणि दशरथाला सांगितलं की हे तू तुझ्या भार्यांना त्वरित दे असा विषय सांगितला. ठीक आहे म्हणाले, देऊया. पण त्यावेळेला फक्त दोघीच जणी तिथे होत्या, कौसल्या आणि कैकेयी तिथे होती, सुमित्रा नव्हती. अध्यात्म रामायणाप्रमाणे आपण बघतोय. आणि त्यांनी तिथे ते बघितलं, दशरथा घे हे पाय सदा, तुझ्या यत्नीने प्रगट जाहलो हा माझा सन्मान. जे गदी माडगुळकरांनी गायलेला आहे, आशय मी त्यातला हाच आशय तिथे कसा आहे ते सांगितलं. सगळे आपल्या त्याच्यातले जे आशय आलेले ते सगळे धर्मग्रंथातले सगळे आशय, दोन होण त्यांचे होते सागरात भेट, पुन्हा काही एक येत नाही बाबा. हे वर्णन सगळंच्या सगळं गुरुचरित्रातही आलेलं आहे. गुरु महाराज त्या ठिकाणी त्या पत्नीला सतीला उपदेश करतात, काय आहे ना तो बाई पती पत्नी एकत्र कसे येतात, काय होतं, कशामुळे येतात, काय घडतं, तेव्हा हीच गोष्ट सांगितली आहे. आणि अशा पद्धतीने हे सगळं स्वरूप तिथे प्रगट झालेलं. आणि त्यावेळेला
मग राजा दशरथाने अग्निनारायणाच्या आज्ञेप्रमाणे त्या दोघीच तिथे होत्या म्हणून दोघींना निम्मा निम्मा पायस प्रसाद जो होता तो दिलेला आहे. दिला त्यांनी आणि तेवढ्यामध्ये सुमित्रा तिथे आली. आलीस का तू पण घे म्हणून हिने निम्मा भाग दिला, तिने निम्मा भाग दिला कौशल्याने कैकेयीने. म्हणून तिच्याकडे 2 पुत्र अशा पद्धतीने त्याचे विभाजन झाले. त्यामध्ये पण एक घटना आहे बर का, की कौशल्याचा भाग होता त्यात लक्ष्मण झाला आणि कैकेयीचा भाग होता त्यात भरत झालेला. आता काही ठिकाणी वर्णन आहे की कैकेयी म्हणाली मी नंतर घेते म्हणून काहीतरी ठेवला तिने घास आणि घारीने नेला वगैरे वगैरे. ते असेल ते असो, पण इथे काही तसा उल्लेख नाही आहे. तो चरू तिघांनीही घेतले. जो काही पायस आलं दान ते प्रसाद घेतलेला. आता तिघींनी तो ग्रहण केला आणि आनंदाची वार्ता ही कालांतरातच अयोध्या नगरीला मिळाली. तिन्ही जणी गर्भवती आहेत. सगळ्यांना आनंद वाटलेला आहे. चांगली गोष्ट झाली म्हणाली. अशा प्रकाराने हे सगळं होत गेलं. कौशल्याचं तेज विलक्षण वाढलेलं होतं. आता या ठिकाणी कुलगुरू आलेले वशिष्ठ. कुलगुरू वशिष्ठ सांगे नृपवरा असती गरोदर तुझिया कांता. धर्मशास्त्र सांगते डोहाळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम. कुलगुरू वशिष्ठ आहेत आणि ते सांगतायत बाबा रे तुझ्या स्त्रिया आता गरोदर आहेत, गर्भवती आहे. धर्मशास्त्र सांगत त्यांचे डोहाळे पुरवावे. जो गर्भ येणार आहे त्याची काही लक्षणही सुचिन्ह असतात, ती लक्षात घ्यावी लागतात. आणि त्यामुळे त्याला एक वेगळं आपल्याकडे प्रतिष्ठा आहे. त्याला अशी काहीतरी विचित्र असतं. आम्ही लहान लहान होतो या जोगेश्वरीच्या पुढे मंदिर दुकान आहेत ना, ते तिथे एक पार्टी असायची. डोहाळे लागले असल्यास माती खाण्याचे डोहाळे पुरवले जातील. आम्ही लहान लहान आईला विचारायचं की त्याला हे काय प्रकार आहे ग, गब्बस कार्ट्यांना नको तिथे तुमचं लक्ष जात. आता खरंच आहे गेलं त्याला काय करू. आणि मग पुढे कळालं की काही जणींना म्हणे माती खाण्याचे डोहाळे लागतात. ते जो गर्भ येणार आहे ना त्याच्याकडून सगळा कुलाचा नाश होणार हे दर्शवलेलं आहे. आहेत उदाहरण असे आहेत. नाश होतो घराचा कुळाचा. आणि म्हणून सावध राहावं लागतं, प्रसन्न राहावं लागतं. अजिबात करून चालत नाही.
म्हणजे आमच्याकडे संस्काराचं महत्व किती आहे, किती रूपात दाखवलंय, किती रूपात सांगितलंय, त्याचे अनुभव आहेत. आणि म्हणून त्यांनी ते सांगितलं की तूच बघ बाबा, काय आहे काय नाही, लक्ष दे, सांग तू. इतकंच काय आहे, आपल्याकडे जेव्हा मुलाचं अन्नप्राशन केलं जातं, विधी आहे बर का. चिंतामणी नावाच्या एका ग्रंथामध्ये हा विधी दिलेला आहे. पुण्यवाचनादी कर्म आहे, आणि ते कर्म झालं की तर मूल अन्नप्राशनाच्या वेळेला साधारण रांगत असतं मूल. ते रांगत असतं, त्याला आईने घेऊन बसायचं आहे, पित्यानी पूजा करायची, 6 गोष्टी ठेवायच्या तिथे: वस्त्र, शस्त्र, अस्त्र, कात्री, नंतर लेखणी, ग्रंथ. आणि रांगत सोनं चांदी आहे त्यात, वस्तू म्हणजे सोन्या चांदीची वस्तू. आणि मग त्या ठिकाणी त्या बाळाला सोडून द्यायचं. ते खेळत खेळत जी वस्तू पकडेल तसा तो मुलगा पुढे होईल. जर त्याने हातात कात्री, चाकू काही घेतलं की ओळखावं हा काय होईल, तेव्हा लगेच त्याच्यावरती पुढचे संस्कार सांगितलेत की हे करा, तर त्याच्यातून तो बाहेर येईल. किती गोष्टी आमच्याकडे सूक्ष्म आहेत, किती गोष्टी सूक्ष्म आहेत. योगायोगाने मला दोन्ही मुलांच्या वेळेला करायला मिळालं, आणि दोघांनी ग्रंथ आणि लेखणी उचलली. हे बघता येतं. आणि कोणी सांगायचं नाही, त्या मुलाला त्या पाटावरती मांडून ठेवलं, पूजा झाली, पुण्यवाचन वगैरे सगळं होऊन गेलं की त्या मुलाला सोडायचं. ते बरोबर जाऊन घ्यायचं, सांगायचं तुला पाहिजे ते घे. पण हे पुढे बदलाचंही विधी आहे. आणि म्हणून ते सांगतात, हे कुलगुरूंनी सांगितल्यावर त्यांनी, जा बाबा तूच विचारून घे काय होतंय, काय हवंय. तो प्रथम कैकेयीकडे गेलेला आहे. कारण कैकेयी ही त्याची आवडती राणी आहे, म्हणून तो तिच्याकडे गेला. ऐकोन या ऐसे आनंद मानसी, कैकेयी गृहासी येता झाला दशरथ. मंचकी बैसली ती पापिणी, देखता नयनी पौडली. ही मंचकावर जाऊन पडलेली आहे आणि रागवलेली आहे, चिडलेली आहे. काय झालं म्हणाला, कैकेयी ते म्हणे नृपराजा, सर्व भूमी सराजा. ज्येष्ठ पुत्रासी सांगे मम, अनुयाला त्या संचराया. मला तुम्हाला असं सांगायचं आहे, माझ्या मुलाचं अनुयायी ज्येष्ठ तुमच्या पुत्रांनी व्हावं. माझ्या मुलाचं अनुयायी, त्याचा अर्थ काय, माझ्या मुलाला राजा करावं. ऐकोनी खिन्न झाला नृपती, मणी तई ऐसा. धक्का बसला त्याला, अरे काय मी ऐकतोय, असं कसं झालं वगैरे. त्याला दुःख झालेलं आहे पुष्कळ. का बरं असं व्हावं. मग तो निघाला, सुमित्रेकडे गेला. सुमित्रेने आल्याबरोबर त्याचं स्वागत केलं.
चंदनाची उटी, वाळ्याचं पाणी, ते सगळं त्याला पुढे केलेलं आहे. समाधान वाटलं. त्यांनी सुमित्रेलाही विचारलं, काय बाई तुझी काय इच्छा आहे, काय डोहाळे तुझे? तेव्हा ती सांगते, कौसल्येच्या नंदाचीच सेवा माझ्या पुत्र देगा, सत्य ठेवा. कौसल्येच्या नंदाची सेवा माझ्या पुत्राने करावी. ही बोलते सुमित्रा, आधीच सांगते, माझे ठाई त्वत्कृपा ते असावी, कौशल्याची स्नेह बुद्धी असावी. माझ्यावर एक कृपा करा, मला कौशल्ये बद्दलची स्नेह माझ्यात आणि तिच्यात राहील असंच तुम्ही काही करा. त्याला समाधान वाटलं, ऐकलं त्याने. आणि आता तो तिथून निघाला. तो आला दशरथाकडे. दशरथ राजा कौसल्येच्या सदनी आला. कौसल्या तिथे कुठेही भानावरच नाही. राजा दशरथ उठला, कौसल्या सदनी येता झाला. पाहतसे दृष्टी तेव्हा, श्रावणारी नकळे अंबरी तेचे झाला. तिला श्रवण यंत्र म्हणजे ऐकायला जागच नाहीये, काही नाहीचे, भानच नाहीये. तुझे मानसी होती ते डोहाळे, सांगे बो वेल्हाळे मदपणे. उदरात असे माझा भक्त कैवारी, तेथे कैची तुझी देह भाव. ती म्हणते माझ्या उदरात माझा देवच आहे, तिथे मला काय म्हणाली वेगळं वाटायचंय. सदा समाधिस्थ राम रूप झाली, कौसल्या माऊली नामा म्हणे. नामदेवराय सांगतायत, कौसल्या माता भानावरच नाही आहे. तिला आनंद वाटतोय, ती वर्णनच करताना करते, बघताना. आणि ती एका ठिकाणी इतकी ती तादात्म्य झालेली आहे. मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले. अवघे मनची राम झाले, अवघे मनची राम झाले. मन हे राम रंगी रंगले. सभाय अभ्यंतरी अलक्ष्य राम रूप कोंदले. मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले. मन तिचं रामामध्ये रंगून गेलेलं आहे पूर्णपणे. सभाय अभ्यंतरी रामरूप झाले. अवघ सगळीकडे केवळ आणि केवळ रामच तिला दिसतोय. हा एक अभ्यास आहे बर का, एक प्रकारचा. आपण जे जे काही करतो त्या त्या ठिकाणी आपलं उपास्य दैवत आपण पाहत गेलो, तर एक ना एक दिवस का होईना त्या अव्यक्त रूपाला तुमच्या समोर प्रगट व्हावं लागतच. पण इतकी तादात्म्यता आमची त्या ठिकाणी झाली पाहिजे, हा भाग आहे. आणि म्हणून ती म्हणते, अणारे धनुष्य मारी न रावणा. आता ती सांगते दशरथाला, आणा तो धनुष्याधी, मला रावणाला मारायचं आहे. लंका बिभीषणा देई नमी. लंका सुद्धा मी बिभीषणाला देणार आहे. म्हणजे मारायचंय आणि त्याचं काही मला घ्यायचं असं काही नाही, अधर्माचा नाश करायचा आहे फक्त.
ज्याचं त्यालाच दिलंय. राम असो कृष्ण असो, एवढाली युद्ध झाली, पण कोणाचं घेऊन काही आलेले नाही. ज्याचं त्याच्या मुलाकडेच सगळं दिलं आणि परत आलेले. मी घेतलंय असं झालेलं नाहीये. म्हणून आमच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, आम्ही दुसऱ्याचं घेणार नाही, पण आमचं कोणी घेत असेल तर घेऊन देणार नाही. आम्ही दुसऱ्याचं नाही घेणार. कोणावर बळजबरी करणार नाही, कोणावरती अन्याय करणार नाही, पण हे मात्र नाही होऊन देणार. आणि म्हणून ती म्हणते, अंगद सुग्रीव जांबवंत वीरा माझी पाचारे लवकरी. या वीरांना लवकरात लवकर पाठवून दे रे. आणि सगळ्यांनी या, आपण त्या ठिकाणी रावणाला मारूया हे ती त्या ठिकाणी सांगते. हे ऐकल्यावरती दशरथालाही जरा बरं वाटलं. म्हणाला, काहीतरी म्हणजे काहीतरी जगताचं कार्य या ठिकाणी होणार आहे. त्याने ओळखलं. भाग्यवंत आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणाला, यासाठी हे सगळं होणार आहे. अशा प्रकाराने तिघांनाही आनंद वाटलेला. तिघींचे डोहाळे उत्तम लागलेले होते, उत्तम रीतीने झालं. आणि शुद्ध अभिजात मूर्त जो होता तो त्या ठिकाणी आपल्याला सिद्ध झालेला आहे. हळूहळू करत ते सगळं प्राप्त वेळ आली. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. आता आपला हा काळ असा आलेला आहे. उष्णता आहे सगळीकडे. बर रघुवंश आहे हा, सूर्यवंश आहे. म्हणून या ठिकाणी प्रभू प्रगट झालेले आहेत सूर्यवंशामध्ये असल्यामुळे माध्यान्ह काळ आहे. 12 नंतरच्या 2 पर्यंतच्या काळाला माध्यान्ह काळ म्हणतात. दुपार 12 पर्यंत आहे, सकाळ 11 पर्यंत आहे. म्हणून आपण एक विषय परवा पाहिला की प्रत्येक ठिकाणी कशा वेळा आपल्या आहेत त्या. प्रातःकाळ काय, संध्याकाळ काय, ब्राह्मी मुहूर्त काय, कसं कसं येतं त्याला महत्व दिलेलं आहे पुष्कळ. आणि म्हणून आपल्याला त्याचा विचार करायचा आहे तसा. चैत्र मास यात शुद्ध नवमी हे तिथी, गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती. 2 प्रहरी कागयेशिरी सूर्य थांबला, राम जन्म लाग सके राम जन्मला. सांगताना ते म्हणतायत तसं. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी पाहिलेलं आहे, अमर कुसुम घन वर्षती तनन करती समस्त गंधर्व. अमर कुसुम घन वर्षती तनन करती समस्त गंधर्व. सर्वत्रांना वाटे आनंदाचेच महापर्व. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम. रामाचा जन्म झालेला आहे. आता त्याची नाणी करूया, मग पाळणा म्हणूया आणि नंतर आपण त्या ठिकाणी थांबणार. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी,
नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी ओ नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी काय तिच्या भाग्याची कोण वाणी ओ काय तिच्या भाग्याची कोण वाणी ओ आणि नाणी त्या निर्मला ते नाणी 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 त्या निर्मला ते नाणी जो 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 रे कुलभूषण दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा जो 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 रे पाळणा लांबविला अयोध्येसी दशरथाचे वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौसल्येच्या कुशी बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषण दशरथ नंदना बाळा जो जो रे दळदळीत पालक झळके अमोलिक वरती पौडले कुलदीपक त्रिभुवन नायक हलवी कौसल्या सुंदरी धरोनी ज्ञान ज्योती पुण्य वर्षली सुखवी गरजती जय जयकारी जो 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 रे कुलभूषण दशरथ नंदना बाळा जो जो रे विश्वव्यापक रघुनाथ निद्रा करी बाचकया तुझवर कुरवंडी करुणी मम काया बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषण दशरथ नंदना बाळा जो जो रे ये उनि वशिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर राम पर ब्रह्म साचार सातवा अवतार बाळा जो जो रे जो 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 रे कुलभूषण दशरथ नंदना बाळा जो जो रे बाळा जो जो रे निद्रा करी आता मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो जो रे जो जो रे भगवान प्रभु रामचंद्र महाराज की जय. प्रभूचं नाव श्रीराम असं ठेवलं गेलं, परंतु त्यावेळेला अनेक देव देवता तिथे आल्या. सूर्यापासून सगळे आले, पण सूर्य आल्यामुळे प्रत्यक्ष चंद्राला येता येईना तिथे. तो वाईट वाटून रडू लागला. प्रभूने मनोमन त्याला सांगितलं, बाबा तू आला नाहीस तरी काही बिघडणार नाही, तुझं मन माझ्यापाशीच आहे, म्हणून मी तुझा स्वीकार करतो. म्हणून त्याचं नाव
श्रीरामचंद्र असं ठेवलं गेलं. असा हा प्रभू रामचंद्र आहे. भक्तासाठी सदैव भगवान ऋषिकेश कृष्ण हे सगळी एकच रूप आहे. तो सगळ्यांसाठी उभा असतो. फक्त आपलं संवेदनशील अंतःकरणाने त्या प्रभूच्या चरणाशी आपण आर्त पुकार करायला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. या निमित्ताने आपण सर्वजणाला धन्यवाद. या प्रभूंचा जन्मकाळ झालेला आहे. आता सगळ्यांनी प्रसाद वगैरे घ्यावा आणि आपली आरती घ्या. सगळ्यांनी आरती करा. आरतीचे कागद कर. सुर समूह बिनती करी पहुँचे निज निज धाम। जग निवास प्रभु प्रगटे अखिल लोक विश्राम। भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी। लोचन अभिरामा तनु घन श्यामा निज आयुध भुजचारी। भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी। भय प्रकट कृपाला जय दीन दयाला कह दुई कर जोरी स्तुति तोरी केहि विधि करो अनंता। माया गुण ज्ञानातीत आवाना वेद पुराण भनंता। करुणा सुख सागर सब गुण आगर जेहि गावहि श्रुति संता। सो मम हित लागी जन अनुरागी भयउ प्रगट श्रीकंता। भय प्रगट कृपाला जय दीन दयाला ब्रह्मांड निकाया निर्मित माया। रोम रोम प्रतिवेद कहे मम उर सोबासी यह उपहासी। सुनत धीर मति थिर न रहे उपजा जब ज्ञाना प्रभु मुस्काना। चरित बहुत विधि की न चाहे कही कथा सुहाई मातु बुझाई। जेहि प्रकार सुत प्रेम लहे भय प्रगट कृपाला जय दीन दयाला। माता पुनि बोली सोमति डोली तजहु दया रूपा। की जैसी सुलीला अति प्रिय शीला यह सुख परम अनुपा। सुनी बचन सुजाना रोदन ठाना कोई बालक सुर भूपा। यह चरित जिगा वही हरि पद पावही तेन पर ही भव कूपा। भय प्रगट कृपा